आपण सध्या भंडारा शहरातील सत्कारनगर नेहरू वार्ड परिसरात बघू शकतो। आपण ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। भंडारा शहरातच नव्हे तर भंडारा जिल्ह्यात सर्वत्र अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असून घरोघरी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणं कठीण झालेलं आहे। आपण खरं पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। गणेश नगरी परिसरातही 150हून अधिक नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे। प्रशासनाचे कुठेही लक्ष नाही असे काही नागरिक सांगत आहेत। आपण थेट जाणून घेऊया, काय सांगाल, कशा प्रकारची परिस्थिती आपल्याला आहे, काय अडचणींना सामना? सर्वप्रथम या ठिकाणी 2020ला याच्यापेक्षाही जास्त पूर आलेला होता। 2020ची परिस्थिती एवढी होती की आमच्या घरामध्ये 6 फूट पाणी होतं। त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी निवेदन दिले। आताच रिसेंटमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं, निवेदन दिले की याबाबतीत आमच्या पूर परिस्थितीमध्ये आमच्या उपाययोजना पूर्वीच करावा। आम्हाला ही परिस्थिती माहीत होती की हे असं होते आहे म्हणून, तरी पण आमच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही, कुठलीही उपाययोजना केलेली नाही। आता इलेक्ट्रिसिटी पण आता सध्या बंद केलेली आहे, त्याच्यामुळे आमच्या इथं जेवढं काही पाणी वगैरे होतं तेवढं आम्ही गरजा हे करतो। परंतु आता गेली 3-4 वर्षे आम्ही नेहमी याचा पाठपुरावा करत आहोत की आमची कुठली तरी आमचं पुनर्वसन करा, नाही तर कुठलं तरी त्यासाठी उपाययोजना करा, परंतु आमची याच्यातून सुटका करावा। परंतु अजूनपर्यंत कुठलीही उपाययोजना केली नाही व शासनाच्या वतीने तसं काही केलेलं नाही। आता ही एवढी परिस्थिती आली तरी आम्हाला कोणी अलर्ट किंवा या बाबतीत अजूनपर्यंत काही सूचना प्राप्त झालेल्या नाही आहेत। नक्कीच भंडाऱ्यात खरं पाहायला गेलं तर पूरजन्य परिस्थितीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो आहे। 2 ते 3 फूट पाणी घराच्या बाहेरपर्यंत साचलेलं आहे। काही नागरिकांच्या घरी पाणी गेलेलं आहे। अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतो, मात्र प्रशासनाच्या वतीने कुठलीही काळजी घेण्यात आली नाही। ही तिसरी वेळ असून सुद्धा अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे प्रशासनाने लक्ष दिलं नाही, त्यामुळे या पूर परिस्थितीच्या सामना येथील नागरिकांना वारंवार करावं लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।